हाय हॅलो नमस्कार. मी मोहिनी सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. सकाळची देवपूजा वगैरे करून घेतली, झाडून पुसून सकाळी सर्व घेतलं होतं आणि देवपूजापासून मी व्हिडिओला स्टार्टिंग केलेली आहे. सकाळचं काही शूट केलं नाही कारण रोज रोज तेच तेच पाहणं आपल्याला म्हणजे कंटाळवाणं वाटू शकतं. म्हटलं आज काहीतरी नवीन ट्राय करावं आणि आज मी तुमच्यासोबत ह्याची एक रेसिपी शेअर केलेली आहे आईस्क्रीमची. तर त्यामुळे व्हिडिओना लास्टपर्यंत बघा. तर इथं द्राक्ष दाखवले देवाला कारण आज एकादशी असल्यामुळे. इथं बघू शकता सगळे कपडे वगैरे वॉश करून घेतले. सकाळची एवढी कामे झाले ना, एवढं म्हणजे छान वाटतं, खूपच फ्रेश वाटतं. इथं स्वयंपाक वगैरे पण माझा आवरला होता. ओयूच्या पप्पांनी टिफिन पण दिला आणि भांडे ते सगळं किचन ओटा पण क्लीन झाला होता. पण मध्येच ओवीला भूक लागली होती, तिला चपाती वगैरे काही खायचं नव्हतं. तर म्हणून म्हटलं तिच्यासाठी थोडंसं उपीट बनवावं. तिला उपीट खायचं होतं, ते बनवलं आणि तिला व्यवस्थित असं चारू वगैरे घातलं. आणि बघू शकता कशी तिचे नखरे वगैरे सुरू असतात. काल हे मी मसाला डबा धुतला होता, त्याच्यामध्ये मसाले वगैरे व्यवस्थित भरून ठेवले. तर बघू शकता अशा प्रकारे आपण जर 8-10 दिवसाला अशा प्रकारे मसाला डबा ते धुतला ना, तर आपले लोड येत नाही आणि खूप घाण पण होत नाही आणि घासताना पण पटकन निघतो. आणि 3 चमचे ठेवते मी, ड्राय मसाल्याला वेगळा, हळदीला वेगळा आणि लाल तिखट मसाल्याला वेगळा. तर अशा प्रकारे ठेवल्याने मसाला डबा घाण होत नाही आपला लवकर. नंतर 11 वाजता मी इथे डस्टिंग वगैरे करायला घेतलं. बाकीचे सर्व कामे माझ्या सकाळीच आवरली होती आणि हेच आपल्याला फायदे होतात सकाळी लवकर उठायचे. तर बघू शकता आणि एक्स्ट्राची पण आपली सर्व कामे वगैरे होतात, आपल्यावर लोड वगैरे येत नाही एकदा सर्व. तर बघू शकता सर्व घरामध्ये डस्टिंग ते करून घेतली. आता राहिली होती बेडरूम आवरायची. बेडरूमचं काय होतं, उशिरा उठते त्यामुळे मला जरा उशिराच आवरावी लागते. पुसून आणि झाडून सकाळीच घेतलं होतं, बेडरूममधलं राहिलं होतं फक्त बेडशीट वगैरे झटकून व्यवस्थित लावायचं. तर ते लावून घेतलं आणि कॉटवर पण खूप धूळ आली होती. म्हटलं आता सगळीकडे डस्टिंग केलेलीच आहे, तर लगेच इथं बेडरूममध्ये पण हात मारून घेतला एकदा, थोडंसं ओलं कापड करून. त्याचे मी स्प्रे बनवलेला आहे बघा, डस्टिंगसाठी म्हणजे वेगळा स्प्रे बनवलेला आहे. तर ते कसा बनवला ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच. तर इथं बघू शकता कपाट पण लगेच पुसून घेतलं. किती पण आपण आठवड्यातून 2-3 वेळेस का पुसलं तरी पण तेलाचे वगैरे तेलकट हात वगैरे लावतात आणि लहान मुले असल्यावर तर खूप खराब होतात आणि आपल्या पण हाताने सर्व अशा प्रकारे ते चिकट होतं. त्यामुळे आठवड्यातून मी 3 वेळेस डस्टिंग करतेच. बघू शकता आणि घर ना खूप फ्रेश वाटतं. तुम्ही आठवड्यातून 2 वेळेस पण डस्टिंग केली ना तरी पण घरामध्ये वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि खूप फ्रेश घर वाटतं एकदम टापटीप. नंतर मला आईस्क्रीम बनवायला घ्यायची होती, तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. इथं 1 लिटर मी दूध घेतलं होतं. तर बघू शकता त्यातलं 2 चमचे मी काढून ठेवले, मोठे चमचे आहेत हे, 2-3 चमचे काढून ठेवले मी. ते आपल्याला नंतर लागणार आहे कोमट थोडंसं. नंतर हे दूध ना 5 मिनटं असं चांगली उकळी येईपर्यंत फेटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि चवीपुरती त्यामध्ये साखर टाकायची. तुम्ही साखरेऐवजी गूळ पण घालू शकता. तर बघू शकता खूप सोपी आणि सिंपल रेसिपी आहे आणि झटपट होते. तर मस्त असं बघू शकता खूप छान अशी टेस्ट पण येते. आणि इथं मी त्या कोमट दुधामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल ना तरी पण चालतं, नुसतं कस्टर्ड पावडर टाकलं तरी पण चालतं. पण कस्टर्ड पावडर नक्की टाका कारण त्यानं खूप छान चव येते. मी इथं वनिला फ्लेवरचं होतं आपलं कस्टर्ड पावडर, तर ते टाकलेलं आहे. आणि ते नंतर दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आपले ड्रायफ्रूट असतात, मी इथं ड्रायफ्रूट बारीक करून घेतले होते, काजू बदाम तुमच्याकडे जे असतील ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता. आणि नंतर शेवटी हे सर्व घट्टसर होतं. बघू शकता कॉर्नफ्लॉवर आणि कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे खूप घट्टसरपणा येतो आणि खूप लवकर गॅस पण म्हणजे एवढा वाया जात नाही आपला. आणि विलायची टाकलेली आहे मी सगळ्यात लास्टला, विलायची टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं. 5 मिनिट तरी मिक्स करायचं म्हणजे विलायचीचा फ्लेवर सगळीकडं पसरला पाहिजे. तर बघू शकता आणि कस्टर्ड पावडर नसलं तरी पण चालतं. तुम्ही काय करू शकता, काजू बदाम रात्री भिजू घालायचे आणि त्याची पेस्ट करून पण टाकू शकता, ती पण आईस्क्रीम खूप भारी होते. बघू शकता ड्रायफ्रूटची. अशा प्रकारे मी थंड वगैरे करून घेतली आईस्क्रीम पूर्ण. आणि प्लास्टिकचा माझ्याकडे हे डबा होता, भाज्या ठेवायचा आहे, ते स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. बघू शकता वरून ड्रायफ्रूट टाकायचे, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर नंतर सेट होण्यासाठी ठेवली होती 6-7 तासासाठी. त्याच्यामध्ये पण ओवी मध्येच उघडून बघत होती. बघू शकता 6 तासासाठी मस्त अशी शेड झाली. पण मी दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडून बघितली होती
रात्री ओवीनं थोडीशी कोपऱ्यामध्ये बघू शकता खाल्ली होती तिने. तर खूप छान झाली होती, एकदम मऊ अशी झाली होती आईस्क्रीम, तोंडामध्ये विरघळू लागली. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला आणि ते पण कमेंट करून सांगा. तर आपण सकाळी जर लवकर उठलो तर हेच आपल्याला फायदे वगैरे होतात बघा. म्हणजे एक्स्ट्राची कामे पण होतात, काही नवीन पदार्थ बनवायचं असेल ते होतं. तर आता चला इथे एंड करते. बाय. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा.